शुभप्रभात मित्रांनो. आज आहे रविवार आणि उशिरा उठलो, त्यामुळे रात्री तुम्ही बघितला सगळा कालचा व्लॉग बघितला तर त्यात रात्री उशिरा उठलेलो आहे मी, म्हणजे सॉरी आलेलो आहे आणि थकलेलो होतो पेपरहून येऊन गाडी चालवून आणि उशिरा उठलो आणि आता फ्रेश झालो आहे, ब्रश बिश केला आहे. आता खाऊया ड्रायफ्रूट्स आणि मग करेल नाश्ता. बघूया नाश्त्यात काय आहे, बघावं लागेल मला, अजून बघितलेलं नाही आहे मी. काहीतरी नाश्ता करायला लागेल आणि आधी खाऊया ड्रायफ्रूट्स. बघू शकतात आपल्याकडे आहेत बदाम, काजू आणि मनुके, तर तेच खात आहे ड्रायफ्रूट्स. आणि नाश्त्यात सांगितलेलं मम्मीला पोहे करायचे. मम्मी आता चहा पिते मग पोहे करेल. मी चहा पित नाही मित्रांनो, बलिदान मास असल्यामुळे मिष्टान पदार्थ खाता येत नाही आपल्याला, गोड पदार्थ. तर खातो थोडे ड्रायफ्रूट्स आणि मग करेल नाश्ता. आणि टी व्ही बघतोय मित्रांनो तारक मेहता, कारण रविवारी बोर होतं सकाळ सकाळी काहीतरी टी व्ही बघतोय. तर भेट बघू शकतात आपल्याकडे आहेत कालच्या भट्ट्या, आणि व्हायला नाही गेलं पाहिजे मित्रांनो अन्न म्हणून मी ते खातोय. 2-4 भट्ट्या खाऊन बघतो कशा वाटतात. तर वरण तर नाही, वरण इटलं असेल त्यामुळे भट्ट्याच खाऊया थोड्याशा. तर मित्रांनो बघू शकतात नाश्त्यामध्ये आहे पोहे आणि मोबाईल चार्जिंग लावला म्हणून असे दाखवावं लागते. तर करतोय नाश्ता मित्रांनो. तुम्ही बघू शकतात आपली जी सायकल पंक्चर झाली मागच्या ब्लॉगमध्ये मी टाकली होती, ती आता हवा मारून ती पंक्चर काढण्यासाठी नेतोय मित्रांनो. मला तर इथं टायर फाटल्यावानीच वाटतंय, जर टायर फाटलं ना तर अवघड होऊन जाईल मित्रांनो. बघूया काय आहे काय नाही, मी तुम्हाला दाखवतो पूर्ण. आणि जर पंक्चर काढून आणली ना मग ही रोज यूजमध्ये येऊन जाईल मित्रांनो. चालतंय, काढतोय म्हणजे भरतोय हवा सायकलमध्ये. तर ती मी हवा मारली होती, ती 1 मिनिटात निघून गेली. वाटतंय मोठं पंक्चर आहे, त्यामुळे चलतच नाही लागलोय मी आता आणि आणतो पंक्चर काढून. आता पंक्चर काढून घाललोय मित्रांनो आणि बघू शकता तुम्ही मी चाललेलो आहे सायकलीवर. खूप दिवसानंतर सायकल चालवते, जवळजवळ महिना 1.5 महिना झाला असेल सायकल चालवली नव्हती, कारण पंक्चर काढण्याचा कंटाळा येतो. लांब आहे ना ते, आणि आज म्हणलो आज रविवारचं काही काम नाही, शूट करायचं आहे गाडीचा. आणि बघू कसा टाईम भेटतो आहे. मित्राच्या शेतात जायचं, जर पाणी असेल ना, उन्हाळ्यात ना पोहण्याची खूप इच्छा होते, त्यामुळं बघूया जर गेलो शेतात तर तुम्हाला तेही दाखवेल. आता जातोय घराकडे. मित्रांनो पंक्चर काढलेले सायकल ही आपली पार्किंगमध्ये लावली, बघू शकता तुम्ही इथून. ही बघा झाकून ठेवली आणि आता काहीतरी खातोय, नाही तर पहिल्यांदा पाणी पितो, खूप तहान लागली. थंड पाणी फ्रीजमध्ये बाटली ठेवली सकाळीच, आता ती पितो. आणि जेवणात काय बघूया. आता भांडेवाले काकू भांडे घासून गेलेले आहेत आणि आता आपली काढतोय गाडी, कारण माझं एक काम होतं. हां हे इथं आहे, लक्षात नाही राहिलं. मम्मीच्या साड्या होत्या त्या द्यायच्यात इस्त्रीला मित्रांनो. आणि काय ना मी हातात घेऊन जाऊ शकतो, पण हे सुटलं ना तर मम्मी मला ते खाऊन सगळं धुतलेल्या साड्यात खाली पडत. त्यापेक्षा आपली स्कूटी आहे ती बी यूजमध्ये येईन आणि घेऊन जातो, जवळच जायचं आहे. तर आलो साड्या टाकून इस्त्रीला मी. बघतात मित्रांनो आपली स्कूटी फक्त 166 किलोमीटर चाललेली. आता 2 महिने होते, पुढच्या म्हणजे ह्या 21 तारखेला, आज असं 9 मार्च, अजून 10-12 दिवसात 2 महिने होतील गाडीला. आणि काहीच रन नाही झाला गाडीचा, कारण कोण घेऊनच जात नाही. मम्मी आणि माझी बहीण शिकायचं म्हणतात, त्या अजून शिकल्या नाहीत, बघू त्या कधी शिकते. तर मित्रांनो जेवणात बघू शकतात हेल्दी एकदम भाकरी आहे, भट्ट्या ज्या उरलेल्या मी सकाळी टाकलं होतं तुम्हाला, ते खात होतो मी. आणि त्या मूग डाळ आहे हिरवी मिरच्या घालून, आणि थोडीशी मी टेस्ट करतोय आपली शेपूची भाजी आणि सॉरी मेथीची भाजी. आणि चालू आहे तारक मेहता टी व्हीत मित्रांनो, आणि थंड पाणी एकदम फ्रीजमधलं पितो एकदम. आणि चिंचही आहे थोडी तोंडी लावायला, बघू शकतात तुम्ही. तर करतोय जेवण मित्रांनो. मी चाललेलो आहे डॉक्टरला आणायला, कारण डॉक्टरची गाडी खराब झाली. आमच्या आजीची तब्येत खराब होतच राहते, सारखं दुखत राहते, त्यामुळे डॉक्टरला घ्यायला चाललो आता. मित्रांनो चाललेलो आहे मित्राच्या शेताकडे, बघू शकता सनग्लास टाकलेला आहे कारण ऊन खूप जास्त आहे. आणि मित्र पण आलेला आहे, त्याच्या गाडीवर आम्हाला जायचं आहे, कारण आपली युनिकॉर्न घरी नाही आहे मित्रांनो. तर चालतंय, अजून एक मित्राला घ्यायचं आहे, त्याच्या घराकडे जातोय. गाडी पार्क केली इथं आणि आलो आहे शेतात. बघू शकतात ऊस लावलेला आहे मित्राच्या शेतात आलो आहे. आणि आता बघूया पाणी आहे का नाही विहिरीला. आणि खरबूज खायचे आहेत, बघूया तिकडे खरबूज आहेत का नाही त्याच्या शेतात. ते आले आहेत हे दोघं चलत, इथं गाडी पार्क केली सावलीला. आणि बघूया आता काय आहे काय नाही. तर बघू शकतात आधुनिक शेती करण्याचा मस्त प्रयोग केलेला आहे इथं. ही पॉलिथिन बॅग लावली, ती कशासाठी असते माहिती आहे का तुम्हाला? तर ती बॅग वापरतात मित्रांनो, की आपलं जे गवत हे असते ना ते वर येऊ नये, आणि जे पोषण आपल्या ह्याला भेटण्याची गरज असते आपल्या झाडाला, ते ह्यालाच भेटावं फक्त आपल्या झाडाला, गवताला भेटू नये, त्यामुळे ती पॉलिथिन बॅग लावली जाते. बघू शकतात माझ्या हातात, सॉरी खरबूज बघू शकतात माझ्या हातात. हे खरबूज तोडतात माझे मित्र, मला खरबूज नाही आवडत, मी त्यांच्यासाठी घेतलेत हातात 2. मी सापडतोय टरबूज मित्रांनो, कुठे टरबूज भेटतं का, कारण मला खरबूज नाही आवडत, तर मला आवडतं टरबूज. तर खाऊया मित्रांनो टरबूज आणि बघूया चांगलं भेटतं की नाही. खरबूज देऊन टाकतो त्यांना आता. मित्रांनो ह्या प्रकारे टरबूज खाल्ले जात आहेत इथं, आणि हे गार होण्यासाठी ठेवले आहेत आपले इथं, पाणी बिणी आडून सिस्टीम केली. आणि आता थंड झाल्यावर खाऊ टरबूज. आणि खरबूज तर मला आवडत नाही, हे तो खातीन खरबूज. आणि पाणी नाही आहे मित्रांनो पोहायला, बघितलं विहिरीत, बघूया काय होतं आहे ते.
लेले आहेत मित्रांनो आणि बघू शकतात आवळे तोडण्यासाठी आलो आहे. हे वाघाचा प्रयत्न चालू आहे आवळे तोडण्यासाठी आणि अर्ध्याच्या वर आवळे कच्चे आहेत मित्रांनो. पिकलेले नाहीत एवढे व्यवस्थित आणि कमतरता बी खूप शॉर्टेज आवळ्याची आणि मी तर खातच नाही, मला एवढे आवडत पण नाहीत ते. हाच वाघ बघू शकतात, ह्याची जिद्द जे जिद्द ना मित्रांनो शेतातून आलो आहे आणि बघू शकता तुम्ही फ्रीजमध्ये टरबूज नाही ठेवलं अजून. टरबूज घेऊन आलतो मित्रांनो मी शेतातून आणि या पिशवीत घेऊन आलतो 2 टरबूज आणि 2-3 खरबूज आहेत. आणि काय झालं ना तिकडं ना त्याचे तोडे झालती पण थोडेसे उरलेले असतात ना, काही खराब झाले तेच घेऊन आलो मित्रांनो. आणि मॅच चालू आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड, फायनल मॅच चालू आहे मित्रांनो. तसं तर मी मोबाईलमध्ये पण बघतच होतो, बघू शकतात. आणि आता घरी आलो आहे, आता बघतो टी व्हीवर आणि आता फ्रीजमध्ये ठेवतो टरबूज आणि बघतो टी व्ही. तुम्ही बघा मॅच. एवढा जोरात आवडवलं मी, माझ्या घरचे भेले, माझी बहीण काहीतरी काम करते ती बी भेली कारण मित्रांनो ग्लेन फिलिप्सची विकेट गेली. डायरेक्ट मिचेलची जायला पाहिजे ती, जाऊ द्या कुणाची काय आहे ना, प्रेशर बिल्ड होणार आणि डायरेक्ट मिचेलची विकेट पडत आणि 200च्या आत जर विकेट पडली डायरेक्ट मिचेलची मग न्यूझीलंड संपलं मित्रांनो. मग ICC ट्रॉफी आपलीच आहे. 2013 नंतर 2025ला इंडियाच विनर आहे, होणारच आहे, काही होते इकडं. मी चाललो मित्रांनो थोडं मावशीला आणायला माझ्या स्कूटीवर. ती आली, आजीची तब्येत आमच्या खराब आहे सांगितलं ना, भेटायला आली, तिला घेऊन आलो. तर मित्रांनो झाली आहे भारता म्हणजे न्यूझीलंडची बॅटिंग. एक इनिंग संपलेली आहे, 252चं टार्गेट दिलं आहे. रोहित शर्माने 2 चुक्या केल्या आहेत मित्रांनो. एक तर हार्दिक पांड्याला ओव्हर दिली आणि शमी बेस्ट बॉलर असेल मान्य आहे मला पहिल्या 1-2 मॅचसाठी. नंतर 3rd क्लास बॉलिंग केली मित्रांनो शमीने आणि एकदम काय बोलावं आता, त्याच्यामुळे 40 रन एक्स्ट्रा केले आहेत फास्टरच्या ओव्हरमध्ये. जर ते ओव्हर जर स्पिनरने टाकले असते तर चान्सेस होते कमीत कमी 20 रन कमी टार्गेट व्हायचं. 232च्या आसपास 230च्या आसपास क्लोज झालं असतं न्यूझीलंड. ठीक आहे मित्रांनो, चूक होत असतात, रोहित शर्माकडून पण चूक झाली, फास्टरला ओव्हर दिली. तर चालतं मित्रांनो, आता बघूया कोण जिंकतंय ते पण मी तुम्हाला अपडेट देईनच. बघू शकतात मित्रांनो दुसऱ्याच बॉलवर 6 मारलेला आहे रोहित शर्माने आणि रोहित शर्माला अशीच बॅटिंग करावं लागणार जर रिकव्हरी करायची असेल त्या 2 ओव्हरची, जसं मी मागच्या क्लिपमध्ये म्हणलो. कारण रोहित शर्मामुळे 20-30 रन एक्स्ट्रा केले फास्टरच्यामुळे ओव्हरमुळे. ठीक आहे ते जाऊ द्या, पण रोहित शर्मा 2-4 अजून 6 मारले तर रिकव्हरी होऊन जाईल. आणि बघत राहा ICC वन डे फायनल. लॉक करायचा विसरून गेलो कारण मी खूप टेन्शनमध्ये होतो मित्रांनो. विकेटवर विकेट चाललेले होते. विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शुभमन गिल सगळे 4 विकेट गेले मित्रांनो. KL राहुल आलाय आणि बापूने आता 6 मारून थोडं प्रेशर हलकं केलंय. KL राहुल आणि बापूलाच मॅच काढावं लागेल मित्रांनो. मला वाटतं हार्दिक पांड्याची पण बारी येऊ नये, आता विकेट पडू नये मित्रांनो, कारण खूप टेन्शनमध्ये मॅच. टीव्हीवर मॅचेस चालू आहे आणि आता तुम्हाला डायरेक्ट जिंकल्यावर अपडेट देणार आहे.